दादा प्लीज मला तुम्ही काय अडकवताय मला ती काय कळलं दादा. तुझा असा पटकन माझं टेम्पर हाले लागले. तुझा पटकन उतर. मला bag द्या. नाही बॅग देत. बॅग नमस्कार प्रँक्टर सागरची फॅमिली. आज मी एका अनोळखी माणसाला लिफ्ट देणार आहे, पण या वेळेला गेम थोडा उलटा आहे. मी त्याला एक असा ऑफर देणार आहे जो ऐकून तुम्ही पण शॉक होणार. बघूया पैशासाठी तो काय डिसिजन घेतो. मिलो न तुमको हम घबराए, मिलो न तुमको हम घबराए, मिलो तो आसुराए, हमें क्या हो गया है, हमको क्या हुआ है, मिलो न एकच जण आहे ना? हो मी एकटाच आहे. बंद करा बंद करा बंद करा बंद करा दरवाजा. बंद करा याला का काय आज बॅग मागं टाकून टाक आणि सीट बेल्ट लावतो. काय करतोस? काय क्लासला आहे. क्लास? नाव काय? सौरभ. कितवीला आहे? माझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. हा. तो चलिए शुरू करते हैं. जाऊ दे. आता तुला आमच्या कंपनीसाठी एक छोटस काम करायचंय. काय करशील ना? काय काम आहे? सांगतो तुला. त्याच्यात नाही ना सुटकेस काढ. काय विषय? हा सुटकेस काढली का? उघड. हात लावू नका बघ. ठेव. ते तुला आता आपल्या इथे कॉलेज आहेत ना, तिथे त्या पोरांना तुला सांगतो कोणाकोणाला द्यायचं, त्यांना द्यायचं काय, आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. काय ड्रग्स अगदी कशाला द्यायचं? पैसे 75,000चा माल येतो. तुला करायला लागेल का? ते तसलं मला नको सांगू. तुला मी दाखवणार त्या पोराला द्यायचं आणि इकडे पैसे घेऊन यायचे आणि तुला सोडणार. तुला पाहिजे इथं पुढं समजलं? म्हणजे समजलं का तुला काय म्हटलं मी ते? हा जाणार का? नाही ना. मोठ्याने बोल. मला काय हो दादा. जाय लागतंय. जावंच लागतंय. नाही बी तसलं आपल्याकडे चालत नाही. मग तुम्ही इकडे काय सातारला जायचंय मला. तुला सांगितलं ना कॉल. सातारला जायचंय मला. अरे तुला सांगितलं ना आता मी तुला काय करायचंय काम माझं. तुला ते पोरांना दाखवणार कुठल्या पोरांना द्यायचे ते त्यांना द्यायचं गपचूप. पैसे घ्यायचे आणि तिथं पकडलं बिकडलं काय तर माझ्या गाडीपाशी पळत नाही यायचं. दुसरीकडे लांब पळून जायचं. आपल्या जल्दी फोकस करो. काय इकडं कॉलेज आहे, इथं एक कॉलेज आहे, इकडे 5 जण आहेत, त्यांना घेऊ काय. नाही दादा मी नाही करणार. करावं लागल. कुठल्याही परिस्थितीत करावं लागल तुला आता हे. आ नाही दादा. तुम्ही मला का सांगताय दादा? मला तीच कळण झालंय. मला ओळखतात सगळेजण तिथं. मी गेलो ना तर लगेच तिथं पोलिसांच्या गाड्या वगैरे येतील पटापट आणि लपड होईल. त्याच्यामुळे तुला सांगतो त्याच्यातले तुला थोडे पैसे देतो. नको मला पैसे नकोच. काहीच नको मला. तुला करावं लागल रे. माझ्यासाठी करावं लागल. नाही हो दादा. मला घरी जायचंय हो. सीट बेल्ट काढ नको रे. मला घरी जायचंय दादा. ते मला नको सांगू. घरी जायचंय इकडे जायचं मी काय करू? पण तुम्ही मला का अडकावताय पण ह्या? तुला अडकवत नाहीये. माझी मदत कर छोटीशी. पण मी अडकतोय ना दादा ह्यात. तुम्हाला तेच ना. अरे काय तू कसला अडकतोय? येडेवाणी करू नको. जरा शांत बस. तुला दाखवतो. तिथं जायचं, तिथं थांबायचं, तिथं त्यांना द्यायचं. मी नाही देणार. बघू आपण देतोयस का नाही देतोयस ते. द्यावंच लागणार तुला. त्यामुळे दादा मला नाही. मला घरी जायचंय. मला उशीर होतो. एक काम कर. मला- सुटकेस काढ पटकन. मला- सुटकेस काढ पटकन. मला घरी पटकन जायचंय. काढ. तुझ्या बॅगेत टाक. का? मी नाही टाकणार. अरे बॅग घे पुढे. लॅपटॉप आहे त्यात. नको नको नको. तुझ्या बॅगेत टाकतो. नाही. थांब जरा. तुझ्या बॅगेत टाकतो ते. तुझ्या बॅगेत टाक. तिथं पुढे चौकी आहे. तिथं ना लपड नको व्हायला. पोलीस चौकी आहे पुढं. नको नको. मी नाही करणार. हा नाही करणार. तिथं उतर. तो तुला थांब जरा 1 मिनिट थांब. गाडी थांबू दे. आत्ताच काय करतो. हा
नाही थांबतोय की नाही. कॉलेज कुठे आहे माहिती का रेकॉर्ड तुला? मला काहीच माहित नाही आता. अरे ती बॅगेत टाक तुझ्या, इथं पकडलंय ना तर लय घाललं पडवीन, तुझी बॅग चेक नाही करणार. नाही हो, मी माझ्या बॅग मध्ये नाही टाकला. आपली गाडी चेक केली की मी सांगणार ह्यांनीच ठेवले. सांगा तुम्ही. मी काय करू शकतो त्याच्यासाठी? हा, सांगा. साताऱ्यात कुठं राहिलंय? साताऱ्यात राहतो पोवई नाक्यावर. पवई नाक्यावर कुठं राहिलंय? ते जिमच्या माग एवढा नाही माहिती. तो बॉडी बिल्डर साताऱ्यातला, हा हा तो अशी दाढी आहे, हा समजलं. त्याच्या जिमला जातो का तू? नाही जिमच्या तिथे राहतो मी. त्यांच्या जिमच्या तिथंच राहतो ना? तिकडे राहतो. अच्छा, आता इथं पुढं कॉलेज आहे काय? हम्म. इथं पण एक जण थांबलाय, ते चला तुझा व्हिडिओ काढून घेतो. देतात काढते 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 काढ ते काढ सुटकेस म्हणून त्याला दे. तुम्ही द्या की. मी नाही. काढ पटकन. मी नाही. ते तुम्ही द्या ना दादा. मला का अडकावताय तुम्ही? मला तीच कळण झाली. मला काय तुम्ही तू आत्ता काढ आणि त्याला दे, बाकीचं नंतर बघू. काढ. तुम्ही मला का अडकावताय पण मला तीच काय कळण झाली. मला का अडकावताय तुम्ही? अरे तू माझं काम अडकवायला लागलाय राव, काय अडवाणी करायला लागलाय? काढ पटकन दे, द्यायचे जायचंय मला पण, पुढे पण पार्सल द्यायचे. द्या ना तुम्ही. मी असं म्हणतोय ना. मला का अडकावताय तुम्ही? तुला असं नाही का? 2 मिनिट तुला बरोबर समजवतो. 2 मिनिट तुला बरोबर समजवतो. तुम्ही व्हिडिओ नका ना काढू. व्हिडिओ वगैरे कशाला काढताय? अरे मग तू दे ना, पटपट पटपट द्यायचं, मोकळं व्हायचं, पैसे घ्यायचे, मला जायचंय, नाही तर तुला बी नाही सोडणार मी. अहो दादा मला खरं जायचं सातारा. मला घरी प्रॉब्लेम झालाय दादा. काय प्रॉब्लेम झालाय रे? अहो, काय प्रॉब्लेम झालाय? मला तिकडे जायचंय. बरं एक म्हणून फोन लावून मला- दे, एक फोन लावून दे मला, मी तुला सोडतो. एक कोणाला? फोन लावून दे अर्जंट मध्ये, तुला सोडतो. कुणाला? माझं घरी ये. जरा मला जायचंय. एक फोन तर लावून दे ब्रो, एक फोन तर लावून दे फक्त. जातो लगेच सोडतो तुला. एक फोन तर लावून दे मला. तुमच्याकडे आहे ना दादा? अरे त्याच्यात डाटा संपलाय, नेट पण संपलंय. हा, नाही हो दादा. मला घरी जायचंय हो दादा. तुम्हाला आता- मी ते असेल ना तू मला नाही. ते फक्त तुम्ही द्या. मी नाही देणार. खरं नाही. बरं, खरं व्हिडिओ नाही काढत पटकन दे. नाही, खरंच पटकन दे, दादा. व्हिडिओ नाही काढत. दे नाही, पटकन खरंच दे, दादा. पटकन दे. नाही तुम्हीच द्या. व्हिडिओ नाही काढत. दे नाही पटकन. तुम्हीच द्या तर दादा. खरंच तुम्ही द्या. मी नाही काय देणार. उतर. तुझी बॅग राहू दे. उतर इकडे, चल. जाऊ द्या ना दादा. उतर, चल. काढ, चल, काढ, उतर उतर, चल पुढे घे. दादा 1 मिनिट पुढे जाऊ. उतर तू, जा. बॅग बिग तुझी देत नाही आता मी. जाऊ द्या ना मला. जाऊ दादा मला. अहो, उतर. खरंच जायचंय मला तू येड्यावानी करायला लागलाय. तू उतर आता, इज्जत मध्ये उतर आणि इज्जत मध्ये कलटी घे. चल उतर. दादा मला जाऊ द्या ना. खरं सांगतो. उतर अहो, उतर मला उतर. दादा जा जायचं. जा 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 पटकन. बॅग नको घेऊ, अहो बॅग द्या ना. बॅग दादा. नको घेऊ. जा जा जा. अहो, उतर, दादा, उतर. जाऊ द्या ना. उतर उतर गाडी. अहो, दादा. उतर जा. अहो, उतर दादा, उतर मला उतर नाही. बॅग बॅग दादा दादा प्लीज. नाही, मला नाही, तुम्ही नाही. का अडकावताय? मला ती काय कळण दादा. तू जा, तू जा 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 पटकन. माझं टेम्पर हाले लागलंय. तू जा पटकन. उतर. मला उतर. बॅग द्या फक्त. नाही बॅग देत. बॅग तुला आता ते घेऊन आहे ना कॉलेजच्या इथं जायचंय काय, आणि तुला सांगल ना तिथं त्यांना द्यायचंय. मी करणारच नाही. मी पहिल्यापासून असली कामं करत नाही. तुम्ही मला ह्यात अडकून उतर मग. तुझी बॅग बिग देत नसतो. उतर नाही. मला जाऊ द्या. उतर उतर उतर. दादा. बॅग बिग नाही देणार. उतर अहो. उतर उतर. गाडीचा दरवाजा उघड. उतर उतर. माझी बॅग द्या फक्त दादा. बस मला जाऊ द्या. बॅग मिळणार नाही म्हणजे नाही. उतर मला आणि जा. तुम्ही का अडकावताय पण ह्यात? मला ते तुला अडकवत नाहीये मी. अडकू का मग ह्याच्यामध्ये? मला जाऊ द्या ना. मला तुम्ही का थांबवून घेताय? तुम्ही स्वतः पण देऊ शकताय ना दादा. ठीक आहे, मी स्वतः देतो. तू आता इथनं उतर आणि जा. तुझी बॅग मी देणार नाही. हे तुझं सामान घेऊन जा. हे तुझं माझं- सामान घेऊन जा. माझं नाही हे. आणि मी काय करणार नाही. मी असली कामं नाही करत आहे. उतर. नाही माझी बॅग उतर, द्या ना बॅग मग. नाही देणार. मी उतरतो ना. मग माझी बॅग द्या ना तुम्ही. बॅग मी घेणार. बॅग तुझं काय बॅग आहे? माझं सामान आहे. कपडे आहेत, लॅपटॉप आहे माझा. मला गावी निघालोय मी. मला जायचंय वेळ झालाय खूप जाता मला. ठीक आहे, रिलॅक्स हो. घाबरू नको. रिलॅक्स हो. एकदम रिलॅक्स हो. पाणी पी. एकदम रिलॅक्स हो. टेन्शन घेऊ नको. मी एक युट्यूबर आहे.
आणि हा छोटासा तुझ्यासोबत एक सोशल एक्सपेरिमेंट केला. हा छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला तुझ्यासोबत की तुमच्या आमच्यासारखी जी यंग जनरेशन आहे अच्छा. ती ज्या अंमली पदार्थांच्या ड्रग्सच्या नादी लागून त्यांचं करिअर खराब करते छोट्याशा एक लिमिटेड सुखासाठी, लिमिटेड शांतीसाठी, बरोबर. टेन्शन फ्री जगण्यासाठी. पण ह्या गोष्टी ड्रग्ज, अंमली पदार्थ या सगळ्या बाकीच्या गोष्टी या टेन्शन फ्री होण्यासाठी नाहीत. हे या जनरेशनला समजलं पाहिजे. नाही तुला काय वाटतं ते आपल्या व्ह्युअर्सला सांग. असे ड्रग्सचे वगैरे काय अंमली पदार्थ असतील त्याच्या कोणी नादाला लागू नका. आपले करिअर त्याच्यामध्ये बर्बाद होऊन जातं पूर्णपणे. फक्त भावाला आपले सपोर्ट करा. भाऊ चांगले व्हिडिओ करतोय, बस एवढं. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा आपल्या भावाला. Like, share, follow. लाईक शेअर फॉलो करा आणि ड्रग्सच्या नादी लागू नका. ड्रग्सच्या नादी लागू नका बस. मी प्रँकस्टर सागर. हा एक प्रँक होता, पण रिअलिटी खूप डेंजरस आहे. ड्रग्स तुम्हाला थोड्या वेळासाठी हाय देतील, पण आयुष्यभरासाठी लो करून टाकतील. यंग जनरेशनला एकच सांगतो, कूल बनायचं असेल तर ड्रग्स नाही, तुमचा ड्रीम फॉलो करा. आणि प्रँकस्टर सागरला सुद्धा